ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, सर्वात सुंदर अशी कलाकृती आणि सर्वात सुंदर असं मास्टरपीस जर या निसर्गामध्ये जे परमेश्वराने निर्माण केलं असेल तर ते म्हणजे पती पत्नी, पुरुष आणि स्त्री, आदाम आणि हेवा। ही सर्वात सुंदर कलाकृती या भूतलावरती परमेश्वराने निर्माण केली। ही केवळ शून्यातून नव्हे तर आपल्या प्रतिरूपाप्रमाणे आपलं प्रतिबिंब, स्वतःचा प्रतिबिंब परमेश्वराने मानवामध्ये टाकून आपल्यापासूनच ही सुंदर अशी कलाकृती निर्माण केलेली होती। व परमेश्वराने सुरुवातीपासून आदेश दिलेला होता, फलद्रुप व्हा, पृथ्वी व्यापून टाका। म्हणजेच पुरुष आणि स्त्री जेव्हा एकत्र होतील तेव्हा ते दोन देह नसून एक देह आणि एक आत्मा असे असणार आहे। म्हणजेच प्रेमाने ते बांधले जाणार आहे आणि जो संसार आहे तो त्यांना एकत्र करायचा आहे। आणि म्हणून आदाम आणि हेवाद्वारे परमेश्वराने संपूर्ण निसर्गावरती जणू काही आशीर्वाद दिलेला होता। तरी सुद्धा शास्त्री आणि पुरुष यांच्या लोकांमध्ये किंवा यांच्या मनामध्ये काहीतरी भ्रम किंवा शंका होतीच। आणि येशूला पकडण्यासाठी परत एकदा तेच विचार करतात की खरोखरच एखाद्या स्त्रीला पुरुषाने सूटपत्र द्यावे का? म्हणजेच तिला टाकून देणे योग्य आहे का? कारण मोशेने जुन्या करारामध्ये पुरुषांना तर ताकीद दिलेली होती, पुरुषांना तर पूर्णपणे मोकळीक दिलेली होती स्त्रियांना सूटपत्र देण्यासाठी। परंतु प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहेत हे मोशेने का दिलेलं होतं? कारण तेव्हा पुरुष प्रधान फॅमिली होती आणि लोकांच्या त्या कठोर हृदयामुळे जे लोक परमेश्वराकडे येत नव्हते त्याच्या हृदयामुळे मोशे देखील कंटाळलेला होता। आणि यासाठीच मोशे त्यांना परमेश्वर देत आहे जेणेकरून ती स्त्री त्या बंधनातून मुक्त होईल, तिला स्वातंत्र्यामध्ये राहता येईल। पण खरी परमेश्वराची योजना तशी नव्हती। सूटपत्र किंवा तलाक किंवा डिवोर्स व्हावा अशी परमेश्वराची मूळची गरज नव्हती किंवा इच्छा नव्हती। तर हे मनुष्याच्या सेल्फिशनेसमुळे, मनुष्याच्या स्वार्थीपणामुळे हा डिवोर्स, हे सूटपत्र त्यामध्ये शिरलेलं आहे। आणि म्हणून आपण मात्र परमेश्वरावरती दोष करत असतो किंवा दोष लावत असतो। आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त परत एकदा शास्त्री, पुरुषी व सर्व शिष्यांची मने त्या जुन्या करारातील पहिल्या पुस्तकाकडे लावत आहे, जेथे परमेश्वराने आदाम आणि एवा निर्माण करून त्यांना आशीर्वादित केलेलं होतं। सूटपत्र देण्यासाठी नाही, तलाक देण्यासाठी नाही, वेगळं होण्यासाठी नाही किंवा डिवोर्स देण्यासाठी नाही, तर नेहमी सुख दुःखामध्ये एकत्रित राहून एकमेकांना सपोर्ट करून, एकमेकांना सहाय्य करून, एकमेकांना मदत करण्यासाठी परमेश्वराने त्यांना पाठवण्यात आलेलं होतं किंवा त्याची निवड केलेली होती। परंतु मनुष्याने स्वतःच्या स्वार्थीपणामुळे स्वतःचाच विचार केलेला आहे आणि आपण फक्त मी एकच देह आहे आणि माझ्या बरोबर ती अर्धांगिनी आहे, माझ्या बरोबरची पत्नी आहे, ती माझ्या शरीराचा अवयव नाही असे म्हणून प्रत्येकाने स्वतः स्वार्थीपणामुळे एकमेकापासून विभक्त झालेले आहे। आणि हे ते निसर्गाच्या विरुद्ध गेलेले आहेत, देवाच्या विरुद्ध गेलेले आहेत। आणि म्हणून आज प्रभू येशू ख्रिस्त केवळ आणि केवळ मनुष्याच्या त्या स्वार्थीपणावरती बोट टाकून त्यांना सांगत आहे, जोपर्यंत मनुष्यामध्ये अहंकार आहे, जोपर्यंत मनुष्यामध्ये स्वार्थीपणा आहे, तोपर्यंत वैवाहिक जीवनाची गाडी त्या रुळावरून चालू शकत नाही। जर वैवाहिक जीवनाची गाडी त्या रुळावरून चालवायची असेल किंवा खऱ्या दोघांना देखील खऱ्या स्वातंत्र्यामध्ये वाढायचं असेल तर एकमेकांमधील अहंकार, एकमेकांमधील मतभेद आपण दूर चालले पाहिजे, एकमेकांना जाणून घेतले तर पाहिजे, क्षमा केली पाहिजे। तेव्हाच वैवाहिक संस्कार हा अगदी चांगल्या रीतीने टिकू शकतो, योग्य मार्गावरती जाऊ शकतो। आज आपण परमेश्वराकडून कृपा व शक्ती मागूया, वैवाहिक जीवनावरती परमेश्वराचा आशीर्वाद द्यावा आणि वैवाहिक जीवन सुखी समाधानाने जगण्यासाठी, शक्तीने, सामर्थ्याने, आनंदाने जगण्यासाठी परमेश्वराकडून सामर्थ्य व कृपा मागूया। आमेन।